नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत मालवणी मसाला कसा बनवायचा. मालवणी मसाला बनवण्यासाठी इथे आपण घेतली 1.5 किलो बेडगी मिरची, 1/2 किलो काश्मीरी मिरची आणि 1/2 किलो गुंटूर मिरची. ही मिरची आपण उन्हात वाळवून घेतो जेणेकरून आपला मसाला वर्ष ते 1.5 वर्ष चांगला टिकतो. हा मसाला तुम्ही सुक्या भाज्यांमध्ये, आमटीत किंवा अगदी पोळीत लावून सुद्धा खाऊ शकता. यामुळे तुमच्या जेवणाची चव ही दुप्पटच होईल. तुम्हालाही जर का मालवणी मसाले किंवा त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करायचं असेल तर भावेश मसाले यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. त्यांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर शेअर करते. 2 किलो मिरचीसाठी आपण घेतलं आहे 50 ग्रॅम बादियान, 300 ग्रॅम खसखस, 40 ग्रॅम नागकेशर, 40 ग्रॅम जायपत्री, 100 ग्रॅम मेथी, 40 ग्रॅम दालचिनी, 40 ग्रॅम हिरवी वेलची, 40 ग्रॅम जायफळ, 300 ग्रॅम मिरी, 40 ग्रॅम शहाजिरं, 200 ग्रॅम बडीशेप, 100 ग्रॅम मोहरी, 100 ग्रॅम जिरं, 40 ग्रॅम रामपत्री, 200 ग्रॅम हळद कांडी, 40 ग्रॅम मसाला वेलची, 40 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम हिंग, 40 ग्रॅम तमालपत्र, 40 ग्रॅम दगडशेवाळ आणि अर्धा किलो धने. मिरचीचे देठ आणि खराब मिरची वेगळी करून घेऊ. आता सर्व मसाले एक एक करून मंद आचेवर भाजून घेऊ. हे सर्व मसाले आपण मंद आचेवरती भाजून घेतलेत. हे सर्व मसाले आपण कोरडेच भाजून घेतलेत. फक्त हळद आणि हिंग आपण थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलंय. थोडं तेल टाकून मिरची भाजून घेऊया. मी नेहमी मसाला बनवताना मिरचीच्या बिया ह्या वेगळ्या करूनच भाजते, जेणेकरून त्या खमंग भाजल्या जातात आणि मसाला कच्चा लागत नाही. आपली मिरची आणि गरम मसाला भाजून तयार आहे. आता याला कांडप मशीनवर बारीक करून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपला घरगुती मालवणी मसाला.